मान्यवर कांशीरामजींनी एक भाकीत केलं होतं आणि ते भाकीत होतं भारताच्या राजकारणासंदर्भामध्ये आणि तेच भाकीत आता सध्या खरं ठरतंय की काय असं चित्र दिसायला लागलेलं आहे। सध्या दिल्लीमध्ये जे आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन पाहता इथून पुढची नेमकी काय दिशा असेल आणि मान्यवर कांशीरामजींच्या त्या भाकीताकडे आपण जातो आहे का हे बघणं तितकंच गरजेचं आहे। नेमकं त्यांनी काय भाकीत केलं होतं हे आपण एकदा समजून घेणार आहोत। कांशीरामजी असं म्हणाले होते की भारतामध्ये भारतीय जनता पक्ष हा प्रचंड मोठ्या शक्तीने सत्तेमध्ये येईल। तो 2014 मध्ये आला, 2019 मध्येही आला आणि 2024 मध्येही आला। या तिन्ही टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रचंड मोठ्या ताकदीने सत्तेमध्ये आला। याच्या पुढे जाऊन कांशीरामजींनी असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष हा इथल्या काँग्रेसला संपवेल आणि त्यांचं पहिलं भाकीत होतं की भारतीय जनता पक्ष प्रचंड मोठ्या ताकदीने सत्तेमध्ये येईल। दुसरं होतं तो काँग्रेसला संपवेल। हे दोन्ही गोष्टी इथे खरे ठरलेल्या आहेत। पण आता तिसरा महत्त्वाचा टप्पा कांशीरामजींनी जो सांगितला होता तो असा होता की या भारतीय जनता पक्षाला म्हणजे भाजपला संपविण्यासाठी आंबेडकरवाद हाच एकमेव पर्याय असेल असं मान्यवर कांशीरामजींनी सांगितलं होतं। आणि सध्या आपण बघतो आहे की दिल्लीमध्ये अभिजित दिपके यांचं जे आंदोलन झालं या आंदोलनामधले सगळे जे नारे होते, ज्या घोषणा होत्या त्या होत्या जय भीम जय संविधान। आणि आपल्याला जर हे बघितलं असेल तर मागच्या काही दिवसापासून म्हणजे मागच्या 10 ते 15 वर्षापासूनचं जे सगळं राजकारण सुरू आहे ते सगळं राजकारण हे फक्त या नावाच्या भोवती केंद्रीभूत होतं आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याच दिशेने सगळं हे राजकारण केंद्रीभूत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या हातामध्ये देखील सध्या संविधानाच्या प्रती दिसत आहेत। तुम्ही जर DK शिवकुमार यांचा शपथविधी आता कर्नाटकामधला बघितला असेल तर त्यांनी देखील हातामध्ये भारतीय संविधान घेऊनच शपथ घेतली। 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे काही संसद सदस्य निवडून आलेले होते त्या सगळ्यांनी हातामध्ये भारताचं संविधान घेऊनच शपथ घेतली। आता हे सगळं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये आपल्याला असं दिसायला लागलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव नारा किंवा आंबेडकरवाद्यांचा हा एकमेव नारा इथे केंद्रीभूत होताना दिसतो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही निवडणुका लढवल्या गेल्या त्या निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी हा महत्त्वाचा मुद्दा समोर यायला लागलेला आहे। आणि तुम्ही जर आत्ताची तामिळनाडूमधली जी निवडणूक बघितली असेल, जी निवडणूक विजय थलपती यांनी लढवली, ह्या निवडणुकीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच चेहरा वापरला गेला आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करत असताना त्यांनी जे प्रमुख 2 चेहरे वापरले ते म्हणजे पेरियार रामास्वामी आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या दोन्ही चेहऱ्यांना जर आपण बघितलं तर आपल्याला असे दिसेल की कांशीरामजी जे सांगत होते तोच मुद्दा पुन्हा एकदा तिथे देखील प्रभावी ठरलेला आहे। प्रत्येक राज्याच्या निवडणुकीमध्ये जर हाच मुद्दा पुन्हा केंद्रीभूत ठरत गेला तर तिथली सत्ता तिथे फक्त भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच विचार काउंटर करू शकतो। हे जे कांशीरामजींनी सांगितले होतं ते आपण तामिळनाडूमध्ये बघितले आणि आता जी काही जंतर मंतरवरती आंदोलन झालं तिथे देखील हाच मुद्दा पुढे येताना दिसतो आहे। आता हे कसं होईल हा मुद्दा महत्त्वाचा आहे। तर यासाठी आपल्याला जो स्पेस आहे तो स्पेस मोदी आणि फडणवीस निर्माण करून देत आहेत का हे तपासणं गरजेचं आहे। कारण सध्या जे आंदोलन झालं अभिजित दिपकेंनी केलेलं त्याला नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्पेस निर्माण करून दिला। म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भोवती हे सगळं केंद्रीभूत ठरलं आणि भारतीय जनता पक्षाच्या अगेन्स्टमध्ये जाऊन आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्या न्यायाधीशांनी कॉकरोच नावाचा शब्द वापरला त्याला ॲक्सेप्ट करून कॉकरोच जनता पार्टीची स्थापना जरी झाली असली तरी मोदींच्या विरोधामध्ये ही सगळी कॉकरोच जनता पार्टी रस्त्यावरती उतरायला लागलेली आहे आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितलेला आहे। म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे। जर नरेंद्र मोदी अशाच प्रकारचा जर स्पेस यांना आंदोलनासाठी निर्माण करून देत असतील तर आज फक्त जंतर मंतरवरती आंदोलन झालेलं आहे। अभिजित दिपकेंनी सांगितलं की जर त्यांचा राजीनामा नाही घेतला तर संपूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन होईल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर नरेंद्र मोदी यांना स्पेस दिला आणि शनिवारपर्यंत जर त्यांचा राजीनामा नाही घेतला तर हे देशभरामध्ये आंदोलन पेटू शकतं। म्हणजे काय तर नरेंद्र मोदी हे स्वतः या कॉकरोच जनता पार्टीला आंदोलनासाठी स्पेस उपलब्ध करून देतील। आता हा
आंदोलन चिरडण्याचा जो प्रकार आहे तो सध्या होऊ शकणार नाही, कारण जेएनजीच्या हातामध्ये असलेले जे तंत्र आहे ते तंत्र वापरून ही सगळी जेएनजी हे आंदोलन करणार आहे. जरी त्यांनी समजा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी यांच्या मनामधला जो असंतोष आहे त्या असंतोषाला वाट करून द्यावी लागेल आणि म्हणून मोदी त्याला स्पेस निर्माण करून देतील. दुसऱ्या बाजूला फडणवीस सारखे जे काही मुख्यमंत्री आहेत ते देखील इथल्या या आंबेडकरवादी जनतेला किंवा ज्यांच्या मनामध्ये असंतोष आहे त्यांना हा स्पेस निर्माण करून देतील. आता सध्याचा जो स्पेस निर्माण झालेला आहे तो स्पेस आपल्याला माहिती आहे की एससीच्या आरक्षणामध्ये जे सब क्लासिफिकेशन होत आहे त्याचा एक महत्त्वाचा स्पेस सध्या फडणवीस साहेब निर्माण करून देत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की यालाच अनुसरून सध्या लॉंग मार्च देखील निघत आहे. जर फडणवीस साहेब या गोष्टीवरती जर थांबले नाहीत तर ते देखील आंबेडकरवाद्यांना एक नवा स्पेस निर्माण करून देतील. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांच्या ह्या अगेन्स्टमध्ये आंदोलन होत राहतील आणि मोदी साहेबांच्या ह्या अगेन्स्टमध्ये हे आंदोलनं होत राहतील. त्याच्यामुळं हे दोघे जण किंवा यांच्यासारखे जे काही मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये बसलेले आहेत हे सगळेच या सगळ्या आंदोलनाला स्पेस निर्माण करून देतील. आणि इथे कांशीरामजी जे सांगत होते की आंबेडकरवाद हाच त्याच्यावरचा एक पर्याय असू शकतो, म्हणजे भाजप काँग्रेसला संपवू शकते आणि काँग्रेस संपल्यानंतर भाजपला संपवण्यासाठी आंबेडकरवाद हा एकमेव पर्याय असू शकतो. आपण त्या दिशेने निघालेलो आहोत का हे एकदा बघितलं पाहिजे. आणि जर मोदी आणि फडणवीस साहेब जर असा स्पेस निर्माण करून देत असतील तर त्यासाठी जय भीमचा नारा आणि आंबेडकरवाद हाच पर्याय असू शकतो. आणि मला असं वाटतंय की आपण कांशीरामजीने जे भाकीत केलेलं होतं त्या भाकीताच्या आपण त्या दिशेने निघालेलो आहोत. येणारा काळ हा याच दिशेने जर गेला आणि हे जर दोघे इथे स्पेस निर्माण करून देत गेले तर कदाचित आंबेडकरवाद ही क्रांती आपल्या हातामध्ये घेईल आणि याला सगळेच राजकीय पक्ष हे भविष्यामध्ये सपोर्ट करतील. जसं काल जंतर मंतरवरती कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचं कुठलंही बॅनर न घेता सगळ्याच जाती धर्माचे सगळेच लोक तिथे एकत्र झाले आणि त्यांनी अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि तिथे जे नारे दिले गेले ते संविधानाचे होते आणि संविधान आणि आंबेडकरवाद हा एकत्र येऊन हे सगळं जे काही प्रकरण आहे हे सगळं आपल्या हातामध्ये घेतील आणि कांशीरामजीचं जे भाकीत आहे ते भाकीत खरं ठरेल असं मला वाटते. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. कांशीरामजीचं हे भाकीत खरं ठरू शकतं का? खरं ठरू शकत असेल तर ते कसं ठरू शकतं? तुमचं नेमकं विश्लेषण काय आहे हे देखील सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि याच्यावरती चर्चा देखील करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.